इयत्ता 9वीमध्ये असताना आम्हाला नलराजाची कविता अभ्यासासाठी होती. आमच्या शाळेतील आठवलेबाई कवितांना खूप सुंदर चाली लावून देत असत. त्यामुळे गाता गळा नसला तरी येता जाता कविता पाठ करायचा छंद लागला होता. अजूनही काही कविता स्मरणात आहेत. काही तुटलेले धागे इंटरनेटवर शोधून जुळवले आणि परत एकदा शाळेचे जुने दिवस आठवले. तर चला तर आता आपण ऐकूया नल दमयंती स्वयंवरातील नलराजा आणि हंसाच्या संभाषणातील कवितेचा भाग. उपेंद्र वज्रा याच्यात आहे कविता वृत्तात. तयावनी एक तटाक तोये, तुडुंबले तामरसान पाये, निरंतरा मंद मरंद वाहे, तपातही यास्तव रिक्त नोहे, अमृतही पयही म्हणवीतसे, उभय होयतसी रुचिवीतसे, मधुर सारस ते जलगातसे, मधुर सारस यास्तव गातसे, तया कासारी राजहंस पाहे, राजहंसाचा कळप पोहताहे, तयासाठी हे वापिकाच पोहे, नळे केली हे कोण म्हणे नोहे, तया हंसाचे देह कंचनाचे, पक्ष झळकती वीज जशी नाचे, रंग माणिक चंचूचे पदांचे, जसे अधर राग भीम कन्यकेचे, तेथील एक कलहंस तटी निजेला, जो भागला जलविहार विशेष केला, पोटीच एक पद लांबविला दुजा तो, पक्षी तनूलप विभूपतया पहातो, टाकी उपानह पदे अतिमंद ठेवी, केली विजार वरी डौरही मौन सेवी, हस्ती करी वलय उंच अशा उपायी, भूपे हळूच धरला कलहंस पायी, कलकल कलहंसे फार केली सुटाया, फडफड निज पक्षी दाविली ही उडाया, नृपतीस मणिबंधी टोचता होय चंचू, धरिल दृढ जया त्या काय सोडील पंचू, तदितर खग भेणे वेगळाले पळाले, उपवन जल केली जे कराया मिळाले, स्वजन गवसला जो यास पासी वसेतो, कठीण समय येता कोण कामास येतो, न सोडी हा नळ भूमी पाळ माते, असे जाणोनी हंस वदे त्याते, हंस हिंसका धन्य तुझ्या हाते, स्वस्थळाते पावेन पक्षपाते, वधुनी माझी ही कनक रूप काया, कटक मुकुटादी भूषणे कराया, कशी आशा तुझ उद्भवली राया, थोर औदार्य थोर दया माया. कवी रघुनाथ पंडित.